तर मित्रांनो, आज नवीन ब्लॉग आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय तर फोब्स एअर प्युरिफायर मी आणलेलं आहे. हे आणण्यामागचं कारण फक्त एवढंच की मुंबईची पूर्ण हवा खराब झालेली आहे. ते ह्याच्याने काय मुंबईची हवा चांगली होणार नाही, पण माझ्या घरचीच हवा नक्की क्लिअर राहील. एअर क्वालिटी एकदम घाणेरडी झालेली आहे, श्वास घेण्यालायक नाही आहे. तुम्ही जर पाहाल सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे, धूळच धूळ झालेली आहे मुंबईमध्ये. सगळीकडे रिडेव्हलपमेंट चालू आहे, सगळीकडे रोडचं काम चालू आहे, सगळीकडे धूळच धूळ आहे. त्यामुळे झालं आहे एअर क्वालिटी खराब. तर हवा मुंबईची एकदमच खराब झालेली आहे. पण ह्याच्याने काय मुंबईची हवा चांगली होणार नाही, पण त्यातल्या त्यात मी माझ्या घरची हवा चांगली ठेवायचा प्रयत्न करतो आहे. थोडंसं ग्रीन झोनमध्ये राहायचा प्रयत्न आहे हा. त्याच्याकरता मी हा फोब्स एअर प्युरिफायर घेतलेला आहे. आता तुम्ही पाहताय तर मुंबईमध्ये सगळीकडे कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट, सरकार मला माहीत नाही काय करणार आहे याच्यावरती, पण याच्यामुळे एअर क्वालिटी श्वास घेण्यालायक राहिलेली नाही आहे. जो 200 ते 250पर्यंतची एअर क्वालिटी इंडेक्स गेलेला आहे, जो हानिकारक आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी 50पर्यंत, जर 50च्या खालीच पाहिजे हवा, तर या एअर प्युरिफायरने नक्कीच घरची हवा 50च्या खाली राहील याची आपण आशा बाळगू आणि प्रयत्न करू याचा वापर करून. काय होतं तर आज मी अनबॉक्सिंग करतो आहे. हा आज घेतला आहे मी, म्हणजे मी ऑनलाईन प्रयत्न केला, पण ऑनलाईनमध्ये म्हटलं मला असं वाटलं की आपण जास्त ऑप्शन्स चेक करावे, म्हणून मी विजय सेल्समध्ये गेलो आणि विजय सेल्समधून हा घेतलेला आहे. विजय सेल्सचं प्रमोशन, मी पेड प्रमोशन नाही आहे, पण मला असं वाटलं की ते एक इझिली ॲक्सेसेबल आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यांच्याकडे डायरेक्टली अवेलेबल नसतं, आपल्याला ऑनलाईन मागवावं लागतं, समजून घ्यावं लागतं काय आहे. पण हा प्रोडक्ट असा आहे की फिजिकली आपण जाऊन पाहावं आणि मग विकत घ्यावं, त्यातलं आहे. तर मी जस्ट आता याचं अनबॉक्सिंग करतो, म्हणजे आपल्याला कळेल हा कसा प्रकार आहे. तर याच्यामध्ये पहिला आला थर्माकोल, जी क्वालिटी सांगतं की हे चांगल्या क्वालिटीचं आहे. त्याच्यानंतर आहे ही मशीन, जी आता मी पूर्णपणे ओपन करतो. तर आतमध्ये ठेवूया. त्याच्यामध्ये मॅन्युअल पण नक्कीच असेल, तो पण आपण पाहू आहे का. तर हा आहे युरेका फोब्सचा एअर प्युरिफायर. याच्यामध्ये हा मॅन्युअल सुद्धा आहे. तर मॅन्युअल बघून घ्या, जस्ट आपल्याला हेल्प करतो कसं वापरायचं. पण मला थोडीफार आयडिया असल्या कारणाने हा नक्कीच आपण अनबॉक्स केला आहे तर आपण वापरू शकतो, एवढं काय मेजर नाही आहे. पुन्हा एकदा फोब्स एअर प्युरिफायर 230 सराउंड 360. तर ही आहे मशीन. पण ह्याच्यामध्ये आपल्याला बॅकसाईडला या लोकांनी मशीनची क्वालिटी तरी चांगली वाटते. आपण अनबॉक्स करून बघूया काय. हे असं ओपन होतं, प्लास्टिकची क्वालिटी पण खूपच चांगली आहे, चांगल्या क्वालिटीचं दिलं आहे. आणि हे सगळे फिल्टर्स आहेत, आणि या फिल्टरच्या हेल्पने आपण ओपन करून बघूया. पूर्णपणे पॅक आहे यार. असं पण आपल्याला वापरायचं आहे. तर या प्लॅस्टिकचा वापर आपला आज संपलेला आहे. परत तर काही ठेवायची नाही आपल्याला मशीन, आपण वापरायलाच घेणार आहोत. सध्या तात्पुरतं इकडे ठेवूया. तर ही अशी आहे, हे फिल्टर आहे, पूर्ण 3 लेयर्स फिल्टर आहे. टेक्निकॅलिटी मला माहीत नाही आहे, पण डेफिनेटली इकडनं हवा, जी घाणेरडी हवा असते ती इकडे येणार, इकडनं फिल्टर करून आतमध्ये जाऊन मग ती आपल्याला फ्रेश एअर वरून देणार. ते वरून देणारी जागा इकडे आहे. उलटं लावलेलं हे असं लावायचं. हे झालं लॉक. क्वालिटी चांगली आहे, प्लॅस्टिकची क्वालिटी खरंच चांगली वाटते मला. आणि ही मशीन आहे. आता इथे बघा, हे जे दिलं आहे ना इकडे जवळ आहे, म्हणजे तुला दिसेल. तर मित्रांनो, हा एक कंट्रोल पॅनल. इकडनं आपण पॉवर ऑन करतो. हा टायमर आहे, किती तासाकरता, 2 तास, 4 तास, 6 तास, 8 तास, म्हणजे रात्रभर आपण लावू शकतो. आणि हे आहे याची हवा, याचं स्पीड कशा पद्धतीने, नाईट मोड म्हणजे जास्त आवाज करणार नाही तसं आहे. तर आपण एकदा ऑन करून बघूया आणि त्याचा वापर कसा होईल ते बघूया.
थोडं इंटरेस्टिंग आहे. हा व्लॉग बनवण्यामागचा उद्देश फक्त आज की लोकांनी नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे हवेची. तर हे बटन ऑन केलं आहे, ती अशी लाईट बीप झाली. त्यानंतर हा पॉवर आहे, हे पॉवरला ऑन केलं तर तुम्ही इथे बघाल दिसतंय इथे हा एक स्पीड आहे, हवा यायला सुरुवात झालेली आहे. हे 3rd वर गेली, वाऱ्याचा आवाज यायला लागला. हे नाईट मोडमध्ये गेलं म्हणजे ते आवाज नाही होणार पण हवा क्लीन होणार. आणि मित्रांनो 10 मिनिटामध्ये तुम्हाला फ्रेश एअर मिळायला सुरू होणार. फार आवश्यक आहे असं. आणि हे परत एकदा तुम्ही तुमचं स्पीड कंट्रोल करू शकता. हा टायमर आहे, 2 तास 4 तास. या टायमरवरती क्लिक करा म्हणजे तुम्ही तुमचे टायमर्स चेंज करू शकता. 8 तासाने स्वतःहून ही मशीन बंद होणार. आणि तोपर्यंत तुम्हाला जी एअर क्वालिटी मिळणार ती डेफिनेटली AQI तुमचा 50च्या खाली असणार गॅरंटेड. आपण 10 मिनिटामध्ये क्लेम करतायत कंपनी. बोलू तर कंपनी क्लेम करते की 10 मिनिट्समध्ये तुम्हाला एअर प्युरिफायर झालेला अनुभव होईल. म्हणजे तो तुम्हाला तुम्ही जर कोकणामध्ये जाल ना, तुम्हाला हिरवळीमध्ये जेव्हा जाता ते ऑक्सिजन काय लेवलचं तुम्ही घेता त्या लंग्सला आराम मिळतो. तसंच सिमिलरली आपण इथे हा प्रयत्न करून बघूया की आपल्याला काय पद्धतीचं काय लेवलचं आपल्याला ऑक्सिजन मिळेल. 10 मिनिटासाठी आपण लावून बघू. तर ही मशीन चालू आहे आणि 10 मिनिट्ससाठी मी ठेवलेली आहे. आता 10 मिनिट्समध्ये आपण बघूया हवेचा काय फरक पडतो, याच्यामध्ये AQI चेंजेस होतं का, खरंच ही मशीन आपल्याला उपयोगी पडेल का. काळाची गरज आहे मित्रांनो, त्यामुळे अशा मशीनचा प्रत्येकाने वापर करावा. तर मित्रांनो हे कोणी कुठचंच प्रमोशन नाही आहे, बट ही जी मशीन आहे ही तुम्हाला साधारण जे एरिया कव्हर करते ते एक साधारण मीडियम रूम म्हणजे 300 स्क्वेअर फीटचा एरिया नक्कीच कव्हर करते. आणि त्यामुळे त्या एरियाची क्वालिटी ही खूप चांगली राहते. याच्याकरता तुम्हाला तुमच्या दरवाजा खिडक्या सर्व काही बंद ठेवावे लागतील. त्याच्यातही मशीन ऑन करायची आणि आपल्या दरवाजा खिडक्या बंद केल्यानंतर जी हवा असते त्याच्यामध्ये जर काय पोल्युशन असेल तर पूर्णपणे ही मशीन खिचून घेते. तुम्ही जर पाहाल ती मशीन चालू झालेली आहे आणि प्युरिफाईंग डेफिनेटली ऑन झालेलं आहे. एव्हरी 6 मंथ्स नंतर ह्याचं तुम्हाला एकदा फिल्टरिंगचं क्लीनअप करून घ्यावं लागेल, एक सर्व्हिस करावी लागेल. म्हणजे तुमचे येणारे 6 महिने अजून चांगले जाऊ शकतात. तर ही काळाची गरज आहे मित्रांनो, त्याच्याकरता रेकमेंडेड आहे. घ्या, ट्राय करा आणि चांगली हवा घ्या, शुद्ध हवा घ्या, ज्याच्याने तुमचं हेल्थ चांगलं राहील, आयुष्य वाढेल.